साई लीला, एक आध्यात्मिक सहवास. अहो देव मामलेदार पटांगण फुलू फुलू लागले, लोक हिताला शिलेदार ही निस्वार्थी लाभले. खडतर होता मार्ग तरी पण, खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला. खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. नाशिक वसंत व्याख्यानमाला. शतक महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या नाशिक वसंत व्याख्यानमालेचं यंदा डिजिटल आयोजन. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरात सुरक्षित रहा आणि टीव्ही दूरचित्रवाणीवर अभ्यासपूर्ण व्याख्यानांच्या ज्ञानकुंभाचा रसस्वाद अनुभवा. दिनांक 1 मे ते 31 मे 2021 पर्यंत दररोज सायंकाळी 7:10 साई लीला चॅनलवर विविध विषयांवरची व्याख्यानं ऐका. व्याख्यानांचं पुनःप्रक्षेपण दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता. तसेच यूट्यूबच्या माध्यमातून ओम साई लीला टीव्ही लाईव्ह स्ट्रीमिंग. भेटला स्वरलतिकेचा स्वरसागर श्री गोदेला भेटला. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. आम्हा घरी धन शब्दांची रत्ने, आम्हा घरी धन शब्दांची रत्ने, आम्हा वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला. नमस्कार रसिक श्रोते, आपलं सर्वांचं मी वसंत व्याख्यानमाला नाशिकतर्फे हार्दिक स्वागत करते. आजचे स्मृती व्याख्यान स्वर्गीय अण्णासाहेब वैशंपायन यांच्या स्मृतीप्रित्यर्थ 21वे पुष्प गुंफण्यासाठी आपल्यात प्राचार्य डॉक्टर प्रशांत पाटील, संदीप फाउंडेशन इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य आपल्यात उपस्थित आहे. त्यांचं मी मनापासून स्वागत करते. त्याचबरोबर हॉटेल मॉडर्न कॅफेचे डायरेक्टर पुष्कर वैशंपायन हे पण उपस्थित आहे. व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेनी हे पण उपस्थित आहे. आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. मी सर्व मान्यवरांना विनंती करते की स्वर्गीय अण्णासाहेब वैशंपायन यांच्या प्रतिमेचं आपण पूजन करूया. ही निस्वार्थी लाभले, खडतर होता मार्ग तरी पण, खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला. खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला. वसंत व्याख्यानमाला. आजचे आपले प्रमुख वक्ते प्राचार्य डॉक्टर प्रशांत पाटील यांचा सन्मान करण्यासाठी मी मालेचे अध्यक्ष श्रीकांत बेनी यांना विनंती करते. ही निस्वार्थी लाभले, खडतर होता मार्ग तरी पण, खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला. खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला. नाशिक ही नररत्नांची खाण आहे. देशालाच नव्हे तर जगाला दिपवणाऱ्या महान विभूती येथे जन्माला आल्या. स्वातंत्र्यवीर सावरकरपासून ते महाकवी तात्यासाहेब शिरवाडकरपर्यंत स्वदेश, स्वातंत्र्य, विकास व समाजहिताचा आयुष्यभर विचार जपणारे काशीनाथ पुरुषोत्तम उर्फ अण्णासाहेब वैशंपायन सराफीचा व्यवसाय असलेल्या संपन्न कुटुंबात जन्मले. शालेय शिक्षण नाशिकला पूर्ण केल्यानंतर मुंबईच्या डावर्स कॉलेज व्यापार व उद्योग व्यवस्थापनाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. स्वातंत्र्यपूर्व काळातील देशातील वातावरण अत्यंत अस्वस्थ करणारे होते. तरुण अण्णासाहेबांनी देशाची हाक ऐकली. सभाबंदीचा आदेश झुगारून त्यांनी सभा घेतली. 1940 साली देशाकरिता त्यांनी कारावास भोगला. गांधीजींच्या विचारांची छाप त्यांच्या मनात खोलवर रुजलेली असल्यामुळे ते स्वतः सूत काढीत व खादीचे कपडेच वापरीत. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ते काँग्रेसच्या विचारसरणीशी बांधले राहिले व त्यांनी विकास कार्याचा ध्यास घेतला. शहर व जिल्ह्याच्या दृष्टीने अर्थ, शिक्षण, उद्योग, समाज सुधारणा या क्षेत्रात
क्षेत्रात त्यांनी बहुमोल कामगिरी केली. नाशिक जिल्हा महाराष्ट्र सहकारी बँक व नामको बँक स्थापनेचे त्यांचे पायाभूत प्रयत्न होते. नाशिकला औद्योगिक वसाहत व्हावी म्हणून त्यांनी गायरान ट्रस्टची विशाल जागा मिळवून दिली. सन 1991 महात्मा नगर येथे त्यांनी शाळा सुरू केली. घरकुलांचा प्रश्न सोडवण्यासाठी नाशिक हाऊसिंग प्रकल्पासाठी त्यांनी प्रयत्न केले. आपल्या मित्रपरिवारात बुद्धीची पेढी म्हणून ते ओळखले जात. जपानी भातशेतीचा त्यांनी पुरस्कार केला. वसंत व्याख्यानमाला नाशिकतर्फे मी त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करते. आजचे आपले वक्ते प्राचार्य डॉक्टर प्रशांत पाटील यांचा परिचय करण्यासाठी मी मालेचे अध्यक्ष श्रीकांत बेनी यांना विनंती करते. नमस्कार रसिक बंधू आणि भगिनींनो. वसंत व्याख्यानमालेचे आजचे वक्ते प्रशांत कुमार निंबाजीराव पाटील यांचा जन्म 1 जून 1972 रोजी झालेला आहे आणि त्यांनी ME सिव्हिल आणि FIE या अभियांत्रिकी क्षेत्रातील पदव्या प्राप्त केलेल्या आहेत. ते सध्या संदीप फाउंडेशन या नामांकित संस्थेच्या संदीप पॉलिटेक्निक कॉलेजचे गेल्या 11 वर्षांपासून प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. त्यापूर्वी ते महावीर टेक्निकल कॉलेजमध्ये प्राचार्य होते आणि अशोका एज्युकेशन फाउंडेशन याचे डायरेक्टर म्हणून देखील त्यांनी काम केलेलं आहे. वाचन, लेखन, समाजसेवा असे छंद प्राचार्य पाटील यांचे आहेत. त्यांनी अनेक संस्थांमध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी केलेली आहे. त्यामध्ये इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स नाशिक शाखेचे सरचिटणीस या नात्याने ते 2000 ते 2005 या काळात कार्यरत होते. इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स महाराष्ट्र शाखेचे ते सन 2008 ते 2010 या काळात सेक्रेटरी होते. इन्स्टिट्यूट ऑफ वल्युअर्स नाशिक सरचिटणीस म्हणून त्यांनी 2006 ते 2010पर्यंत काम केलेलं आहे. COEP माजी विद्यार्थी संघटनेचे सरचिटणीस म्हणून ते 2003 पासून कार्यरत आहेत. कम्प्युटर सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी 2006 ते 2008 या काळात काम केलेलं आहे आणि नाशिक महानगरपालिकेच्या स्ट्रक्चरल ऑडिटरपदी ते 2018 पासून कार्यरत आहेत. सध्या सर्वत्र कोविडचं वातावरण आहे आणि या वातावरणामध्ये गरजू रुग्णांना तसंच रुग्णांची सेवा करणारे डॉक्टर, परिचारिका, रुग्णसेवक यांना बहुमोल मदत करण्याचं काम प्राचार्य प्रशांत पाटील यांनी केलेलं आहे. लोकसहभागातून सार्वजनिक रुग्णालयांमध्ये 400 बेडकरता ऑक्सिजन पाईपलाईन व कनेक्शन करून देण्याचं काम डॉक्टर पाटील यांच्या नेतृत्वाखाली पार पडलं आहे. त्याचबरोबर 150 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून त्यांनी दिली आहेत आणि नाशिक महानगरपालिका रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट देखील उभा करून दिलेला आहे. हे सर्व काम त्यांनी पुढाकार घेऊन त्यासाठी देणग्या उभ्या करून निर्माण केलेलं आहे आणि त्यांच्या या चांगल्या कामाची दखल जिल्हाधिकारी तसेच नाशिक महापालिका आयुक्त यांनी घेऊन त्यांचा सन्मान देखील केलेला आहे. नवचेतना स्वयंरोजगार सहाय्यक समिती स्थापन करून कौशल्य विकासाचे 50 कोर्सेस काढण्यात आले आहेत आणि त्या माध्यमातून 1000 मुलांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम देखील प्राचार्य प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेलं आहे. वंचित विद्यार्थी सहाय्य समितीमार्फत आत्तापर्यंत 150 गुणी विद्यार्थ्यांना शिक्षणाकरता सहाय्य देखील करण्याचं काम झालेलं आहे. नाशिकमधील रेडिओ विश्वासच्या मदतीने आणि 200 शिक्षकांच्या सहाय्याने इयत्ता 4थी ते 10वीपर्यंतचं शिक्षण रेडिओवर आणण्यामध्ये आणि त्याद्वारे मुलांची शिक्षणाची सोय करून देण्यामध्ये प्राचार्य प्रशांत पाटील यांचा पुढाकार आहे. त्यांना आजवर अनेक महत्त्वाचे पुरस्कार मिळाले आहेत. त्यामध्ये नाशिक महानगरपालिकेचा लोककल्याण पुरस्कार, 181 वर्षांची परंपरा असलेला
नाशिक सार्वजनिक वाचनालयाचा आदर्श शिक्षक पुरस्कार, ISTE नवी दिल्ली या संस्थेचा उत्कृष्ट प्राचार्य या नात्याने मिळालेला पुरस्कार, कम्प्युटर सोसायटी ऑफ इंडियाचा उत्कृष्ट प्राचार्य पदाचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. खानदेशरत्न पुरस्कार देखील प्राचार्य पाटील यांना मिळालेला आहे. असं हे बहुआयामी व्यक्तिमत्व. मित्रांनो, विविध क्षेत्रामध्ये अनेक बदल होत आहेत. मग ते शिक्षण क्षेत्र असेल किंवा व्यवसायाचं क्षेत्र असेल. कोविडच्या काळापासून तर वर्क फ्रॉम होम हे नवीन कल्चर देखील उदयाला आलेलं आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर शिक्षणातल्या नव्या संधी आणि त्या माध्यमातून रोजगाराच्या आणि नोकरीच्या नवीन संधी काय असतील याविषयी आपल्या सर्वांना जाणून घेण्याची उत्सुकता आहे. प्राचार्य प्रशांत पाटील या विषयावर आज आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत. मी त्यांचं व्याख्यानमालेच्या वतीनं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजचं पुष्प गुंफावं अशी विनंती करतो. धन्यवाद. वसन व्याख्यानमालेचे 21वे पुष्प गुंफण्याकरता मला बोलवल्याबद्दल आयोजकांचे मी आभार मानतो. ज्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आजचं व्याख्यान होत आहे आणि विषय ते दोन्ही एकमेकाशी अतिशय मिळते जुळतेत. अण्णासाहेबांनी शाळा काढली आणि अण्णासाहेबांनी नाईची स्थापनाही केली. कारण शाळेनंतर कुठे जायचं हा विषय तेव्हाही होता आणि आताही आहे. मित्रहो, वसन व्याख्यानमाला मी लहानपणापासून नाशिकला ऐकत आलेलो आहे, यशवंतराव चव्हाण मैदानावर. तसंच पुण्याला असताना पुण्याची वसन व्याख्यानमालाही मी ऐकली आणि याच्यामुळे लोकांचं प्रबोधन होतं. मित्रो, शिक्षणाची जी परंपरा भारतवर्षाला आहे ती हजारो वर्ष जुनी आहे. इंग्रज यायच्या आधी आपल्याकडे उत्तम शिक्षण पद्धती होती. 1818ला पेशवाईचा पाडाव झाला आणि त्यानंतर इंग्रजी शिक्षण सुरू झालं. पण त्याआधी काय होतं? शिक्षण नव्हतंच का असं नाही आहे. प्रत्येक गावाला पंतोजीच्या शाळा होत्या. त्या मग देवळात, धर्मशाळेत किंवा एखाद्या वाड्यात भरायच्या. पंतोजी सगळ्याच गावातल्या मुलांना, मग त्या 5व्या वयापासून तर अगदी 15व्या वयापर्यंत एकाच वर्गात एक शिक्षकी शाळा असायची आणि त्याच्यात जुजबी लिखाण, वाचन आणि अंकगणित शिकवलं जायचं. 1850मध्ये ब्रिटिश संसदेत जो अहवाल सादर केला त्या अहवालात म्हटलं आहे की भारतीय ग्रामीण भागातल्या लोकांचं साक्षरतेचं प्रमाण इंग्रजांपेक्षा जास्त आहे. प्रत्येक शेतकऱ्याला जुजबी वाचन येतं आणि त्याचे सगळे व्यवहार त्याला करता येतात. 1826मध्ये नाशिकमध्ये पहिली शाळा निघाली आणि मिशनरांचं इथं वावर सुरू झाला. आधीच्या काळातल्या सगळ्या शाळा मिशनरांनी चालवल्या होत्या. साधारण 150 वर्षापूर्वी नाशिक जिल्ह्याची स्थापना झाली आणि त्याच दरम्यान नाशिक नगरपालिकेची स्थापना झाली. आणि नगरपालिकेच्या स्थापनेनंतर त्या काळातल्या सरकारच्या नियमानुसार बऱ्याचशा शाळा नगरपालिकेकडे गेल्या आणि त्या ज्याला आपण आता जिल्हा परिषद म्हणतो ती तेव्हाही होती. त्याचं नाव तेव्हा लोकल बोर्ड होतं आणि लोकल बोर्डाकडे शाळा गेल्या. लोकल बोर्डाच्या शाळा आणि सरकारी शाळा जरी असल्या तरी त्या फी देऊन शाळा होत्या. त्यामुळे अजूनही पंतोजींच्या शाळांची वाट लोकांनी सोडली नव्हती, कारण त्या मोफत होत्या. आणि ब्रिटिश अभ्यासक्रम जसाच्या तसा इथं आणलेला होता. प्रचंड विषय वेगवेगळे, ते लोकांना ते झेपायचं नाही आणि त्यामुळे लोक ॲडमिशन घ्यायचे नाही. पण हळूहळू त्याच्यात सुटसुटीतपणा आणला गेला आणि मर्यादित विषय ठेवले गेले आणि मग त्याला मात्र गती आली. त्याच्याचबरोबर 1875 नंतर नाशिकमधले अनेक समाज याच्यात काम करणाऱ्या लोकांनी पण शाळा स्थापन केल्या. महाविद्यालय पण स्थापन व्हायला लागली. टिळकांनी फर्ग्युसन महाविद्यालय पुण्याला स्थापन केलं. तसेच प्रयोग भारतभर व्हायला लागले. याच्याचबरोबर अनेक वेगवेगळे प्रयोगसुद्धा सुरू होते. राजश्री शाहूंनी शिक्षणावर अनेक प्रयोग सुरू केले. बहुजन समाजाकरता, तळागाळातल्या समाजाकरता त्यांनी बोर्डिंग स्थापन केल्या. लोकांनी कपड्यानिशी यायचं, राहायचं आणि शिकायचं ही वाट त्यांनी दाखवली.
नुसती ही वाट कोल्हापूरला नाही दाखवली, त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचा प्रवास केला, अनेक परिषदा घेतल्या. त्यातली एक परिषद नाशिकला झाली. नाशिकचा आता जी आपण भव्य विस्तार संस्थेचा बघतोय, मराठा विद्याप्रसारक संस्था, या संस्थेची स्थापना राजश्री शाहू महाराजांच्या नाशिकच्या दौऱ्यामुळे झाली आणि उदोजी महाराज बोर्डिंग निघाली. बोर्डिंगचं स्वरूपही वेगळंच होतं. कपड्यांनिशी मुलांनी यायचं. बरं, मुलं स्वतःहून यायची का? नाही. समाजातली शिकलेली लोकं गावात जायची, त्या मुलांना घेऊन यायची. मुलांच्या पालकांनी त्याकरता कोणत्याही प्रकारचं पे करायचं नसायचं, कोणतेही पैसे द्यायचे नसायचे. मग बोर्डिंग कशी चालायची? तर धान्याच्या स्वरूपात लोक पैसे द्यायचे आणि त्याच्यातून मुलांचं उदरनिर्वाह व्हायचा, हॉस्टेल चालायचं आणि त्यामुळे पहिली पिढी शिकली. आणि हाच प्रयोग रयतमध्येही झाला. भाऊराव पाटलांनी गावोगावी कमवा आणि शिका या तत्वावर शाळा स्थापन केल्या. शेकडोंनी शाळा निघाल्या. भाऊरावांच्या गावाकडची मुलं त्या काळातली अगदी खेड्यातून आलेली अनेक मुलं मोठी झाली. त्या मोठी झालेल्या मुलांची नुसती नावं घेतली तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. यशवंतराव चव्हाण 2 एकर फक्त जमीन असलेले, वडील नसलेल्या मुलगा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला. यशवंतराव चव्हाणांच्या रयतच्या बाबतीतला शिकत असताना कॉन्फिडन्स आजही आपल्याला लक्षात घ्यावासा वाटेल. 4थीतल्या यशवंतराव चव्हाणांना विचारलं गेलं की तुला काय व्हायचं आहे? यशवंतरावांनी उत्तर दिलं, मला यशवंतराव व्हायचं आहे. म्हणजे आजच्या इंग्रजी माध्यमाच्या लोकांमध्ये फार कॉन्फिडन्स येतो, ते उत्तम बोलू शकतात असं लोकांना वाटतं. पण मराठी माध्यमाच्या 100 वर्षापूर्वीच्या शाळा तशाच दर्जेदार होत्या. आणि स्वातंत्र्य मिळालं आपल्याला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही आपण काय पहिल्यांदा स्वीकारलं तर मातृभाषेतलं शिक्षण. स्वातंत्र्यानंतर 70 वर्षांनी जो नवीन शिक्षण पद्धती आपण स्वीकारतोय त्याच्यातही म्हटलं की मातृभाषेतून शिक्षण. त्याच्याचबरोबर ज्योतिराव फुल्यांचाही अतिशय उत्तम प्रयोग सुरू होते. कोणी शिकायला मिळू येणार म्हणून नगरला त्यांनी सावित्रीबाई फुलेंना शिकायला पाठवलं ट्रेनिंग स्कूलला. त्या शिकून आल्या. 6 मुलींनीशी त्यांनी शाळा सुरू केली आणि आज ज्योतिरावांना जाऊन 200 वर्ष झालेली आहेत. ज्योतिरावांच्या नावाने ज्योतिराव फुले कृषी विद्यापीठ आहे आणि सावित्रीबाई फुलेंच्या नावाने भारतातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठ पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुलेंचं नाव दिलं गेलं आहे. त्याच्याचबरोबर आणखीन एक मोठा प्रयोग झाला. गणिताचे प्राध्यापक म्हणून नावाजलेले कर्वे यांनी 1895 साली विधवांकरता पहिल्यांदा शाळा काढली. नुसती शाळाच काढली नाही तर विधवेबरोबर लग्न केलं. प्रचंड विरोधाला सामोरे गेले आणि त्याच्यामुळे 1895ला महिलांकरता छोटंसं स्वरूपातलं विद्यापीठ झालं आणि हळूहळू त्याला गती येत गेली. नंतर ठाकरसींनी त्याला देणगी दिली आणि त्यामुळे त्याचं SNDT नाव होऊन ते विद्यापीठ नावाजलं. आणि 1960 साली भारताचे पंतप्रधान पंडित नेहरू यांनी आजारपणात असलेले कर्व्यांना घरी जाऊन भारतरत्न दिलं. म्हणजे शिक्षणाबाबतचे प्रयोग महाराष्ट्रात जे झाले, ज्योतिराव फुलेंनी केलेले प्रयोग, टिळकांनी केलेले प्रयोग, कर्व्यांनी केलेले प्रयोग, रयत शिक्षण संस्थेचे भाऊराव पाटील यांनी केलेले प्रयोग यांनी 1900 शतकात प्रचंड मोठी क्रांती महाराष्ट्रात घडून आली. आणि साधारणतः 2000चं शतक आलं, 20वं शतक आलं. 20व्या शतकात मात्र ही गाडी नुसती धावायला लागली नाही तर प्रचंड वेगाने पळायला लागली. नाशिकलाही अनेक शाळा आल्या. नाशिकमध्ये आणखीन एक प्रयोग झाला ज्याचा उल्लेख अण्णासाहेबांच्या बरोबर केला पाहिजे. एक महात्मा मंदिर म्हणून शाळा, आदिवासींकरता शाळांकरता काम करणारी संस्था निर्माण झाली मालेगावला. आणि प्रत्येक पाड्यावर प्रत्येक आदिवासींकरता त्यांनी शाळा काढल्या. शेकडोंनी शाळा निघाल्या. आणि नाशिक जिल्हा हा जर आपण बघितला तर याच्यातला फरक आपण समजून घेतला पाहिजे. नाशिक जिल्ह्यातले जे 4 तालुके आहेत, इगतपुरी, त्र्यंबक, कळवण, कायसा, पेठ, सुरगाणा, हा पूर्ण आदिवासी आहे. हा आदिवासी आहे म्हणजे काय आहे, अगदी जगापासून वेगळा होता. तात्यासाहेबांनी त्यांच्यावरही केलेले अनेक शिक्षणाचे प्रयोग जसे आहेत तसेच समाजातली नाळ बांधण्याकरताही त्यांचे प्रयोग कुसुमाग्रजांचे मला नमूद करावेसे वाटतात. शिक्षणाबद्दल आपण बोलत असताना तात्यासाहेबांनी वयाच्या
50व्या वर्षी 55 वर्ष असलेल्या अनेक आदिवासी जोडप्यांना इथं आणलं आणि त्यांची लग्न लावून दिली. आणि लग्न लावणं किती महत्त्वाचं आहे आणि त्या सगळ्या कायद्याच्या दृष्टीने त्यांचं महत्त्व पटलं त्यांना आणि त्याची गती मिळाली. तर आपण बोलत होतो मालेगावच्या प्रयोगाबद्दल. तर त्यामुळे आदिवासी समाज जो 4-5 तालुक्यातला मुख्य प्रवाहात आला. तसंच नाशिकला HPT कॉलेजची स्थापना झाली आणि 1965च्या दरम्यान मराठा शाळेची स्थापना झाली. त्या KTHM कॉलेजची पण त्याच दरम्यान स्थापना झाली आणि बघता बघता शिक्षणाला प्रचंड गती आली. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये प्रत्येक तालुक्यांमध्ये शाळा स्थापन झाल्या आणि याच्याबरोबरच विद्यापीठही स्थापन व्हायला लागली. मुंबई विद्यापीठ होतंच, पुणे विद्यापीठ होतंच, पण आणखीन एक मोठा प्रयोग झाला. हैदराबादच्या निजामाच्या या तावडीतून सुटून मराठवाडा मोकळा झाला. पण तुम्हाला नवल वाटेल की आता जे 9 जिल्हे मराठवाड्यात आहेत त्या 9 जिल्हे म्हणून एकही कॉलेज अस्तित्वात नव्हतं. देशातला हा पहिला प्रयोग आहे की जिथं औरंगाबाद विद्यापीठ, आता ज्याला आपण बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ म्हणतो, ते पहिल्यांदा अस्तित्वात आलं आणि नंतर त्या 9 जिल्ह्यांमध्ये कॉलेजेस निघाली. त्याच्याच बरोबर आणखीन कोल्हापूरला शिवाजी विद्यापीठ आलं, नागपूर विद्यापीठाला आलं. हे विद्यापीठ स्थापन होत असताना काही वेगळ्या धर्तीवरची पण विद्यापीठ आली. ॲग्रिकल्चरची अनेक विद्यापीठं स्थापन झाली, व्हेटरनरीची विद्यापीठं स्थापन झाली. यशवंतराव चव्हाण ओपन युनिव्हर्सिटी आलं, बाटूला म्हणजे बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी स्थापन झाली. तसंच आरोग्य विद्यापीठ आलं. त्याच्यातले काही प्रयोग मात्र मला विशेष नमूद करावेसे वाटतात. यशवंतराव चव्हाण विद्यापीठ नाशिकला स्थापन झालं. विद्यापीठाचं जे स्लोगन होतं ते आहे ज्ञानगंगा घरोघरी. आणि तुम्हाला सांगायला आनंद वाटतो ज्ञानगंगेने काय क्रांती घडवली. कैद्यांना डिग्र्या दिल्या, कैद्यांनी कैदेत राहून विद्यापीठाची पुस्तकं वाचायची आणि परीक्षा द्यायची आणि त्या माध्यमातून अनेक कैदी पदवीधर झाले. सैनिकांचा वेगळाच प्रश्न होता. सैनिकांचा प्रश्न असा होता की सैनिकांची निवड साधारणतः 18व्या वर्षी होते आणि त्यांना अनेक स्किल दिले जातात. काही कार्पेंटर होतात, काही वेल्डर होतात, काही धोबी होतात, काही कूक होतात, अशी अनेक त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार आणि ती 15-20 वर्ष नोकरी करतात. त्यानंतर त्यांना रिटायरमेंट दिली जाते. पण रिटायरमेंटनंतर व्हायचं काय की त्यांनी जे काम केलेलं आहे ह्याचं कुठेही सर्टिफिकेशन नसल्यामुळे त्यांना नंतर तशा प्रकारची नोकरी मिळायची नाही. हा प्रश्न यशवंतराव चव्हाण विद्यापीठाने ओळखला आणि सैन्याने ट्रेनिंग द्यायचं आणि त्याचं सर्टिफिकेशन यशवंतराव चव्हाण विद्यापीठाने करायचं. यामुळे सगळ्याच जे ट्रेनिंग घेतलेले जे सैनिक आहेत भारतातले त्यांची सर्टिफिकेशनची सोय झाली आणि त्यामुळे ते रिटायर झाल्यानंतर त्यांना बाहेर कुठेतरी काम करण्याची संधी मिळायला लागली. तसंच शाळाबाह्य विद्यार्थी हा मोठाच प्रश्न आहे. आपण नाशिकचा नुसतं विचार केला तर नाशिकला 25% पॉप्युलेशन फ्लोटिंग आहे. म्हणजे तुम्ही नाशिकच्या रेल्वे स्टेशनवर उतरलात की दररोज मराठवाड्यातून अनेक विभागातून खानदेशातून लोक तुम्हाला येताना दिसतील. मग ही कशामुळे येतात? वेगवेगळ्या प्रकार होणारे दुष्काळ, पूर, अनेक समस्या यांच्यामुळे ही लोक येतात. मग साहजिकच ही कुठेतरी कामाला लागतात आणि हळूहळू ट्रेन होतात आणि त्यांना नोकरी लागते, आयुष्यात स्थिर होतात. पण त्यांना कुठेतरी सर्टिफिकेशन मिळायला हवं म्हणून यशवंतराव चव्हाणचा प्रयोग झाला आणि त्यांना 8वी नंतर कोणीही पण विद्यार्थ्यांनी यशवंतराव चव्हाण विद्यापीठाच्या त्यांनी दिलेल्या परीक्षा द्यायच्या आणि हळूहळू त्यांना पदवीधर यायला लागलं. हा वेगळाच प्रयोग ओपन युनिव्हर्सिटीमुळे जे शाळाबाह्य जे विद्यार्थी झालेले शाळाबाह्य विद्यार्थी मग ते 20व्या वर्षाचे पण आहेत आणि 75 वर्षाचे पण आहेत. या सगळ्यांना शिक्षणाची सोय उपलब्ध झाली. असे अनेक प्रयोग महाराष्ट्रात झाले. वर्ष उजाडलं 1982चं. तेव्हा कर्नाटक, आंध्र प्रदेश इथे फार मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक शिक्षणाची कॉलेजेस होती. महाराष्ट्रात मात्र गव्हर्नमेंटचीच कॉलेज होती. त्यामुळे इथली सगळी मुलं बाहेर शिकायला जायची. वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना त्यांनी असा धोरणात्मक निर्णय घेतला की खाजगी संस्था व्यावसायिक कॉलेजेस उघडू शकतील. 1982ला ती सुरुवात झाली. आता जवळजवळ 40 वर्ष त्याला झालेली आहेत आणि त्या 40 वर्षात अक्षरशः शेकडोने इंजिनिअरिंग कॉलेज, शेकडोने पॉलिटेक्निक, फार्मसी कॉलेज, मॅनेजमेंट कॉलेज, आर्किटेक्चर कॉलेज निघाली. या व्यावसायिक शिक्षणाने मात्र संपूर्ण महाराष्ट्राचं चित्रच बदलून दिलं. कारण 1990च्या दरम्यान ITचं युग आलं. जगभर रिक्वायरमेंट आली कॉम्प्युटर इंजिनिअरिंगची आणि त्याच काळात 82ला सुरू झालेल्या कॉलेजमधून फार मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी बाहेर पडायला लागले.
आणि या सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटर या विद्याशाखाच्या मुलांना जगभरची दालनं खुली झाली. अमेरिकेत तर सिलिकॉन व्हॅलीच्या बाबतीत बोललं जातं की तिथं जवळजवळ 60 ते 70% भारतीय तरुण काम करत आहेत. आणि 90 साली सुरू झालेली IT ची जी क्रांती आहे ती तशीच आताही सुरू आहे. ग्रामीण भागातल्या महिलांना, ग्रामीण भागातल्या मुलींना प्रचंड मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध झाल्या. त्या संधीने काय झालं, एखादी BE कम्प्युटर झालेली ग्रामीण भागातली विद्यार्थिनी किंवा पुणे आणि मुंबई किंवा बंगलोर या बेल्टमध्ये तिला नोकरी लागली. नोकरी लागली म्हणजे काय, तर सामान्यतः आपण जे विचार करतो त्याच्या 5 पट 10 पट पगाराच्या त्या नोकरी आल्या. त्या नोकऱ्यांमुळे तिचे लहान भाऊ बहीण नातेवाईक हे सगळ्यांमध्ये बदल घडून आला. ग्रामीण भागात शिक्षणाची प्रचंड जागृती निर्माण झाली आणि शिक्षण हेच उद्याचं भविष्य आहे हा मेसेज सगळीकडे गेला आणि त्याने संपूर्ण क्रांती घडून आणली. आणि ह्या क्रांतीच्या दरम्यान संपूर्ण भारतातून विद्यार्थी इथे यायला लागले. त्याच दरम्यान आणखीन एक झालं. 2016ला महाराष्ट्र शासनाने एक निर्णय घेतला की स्वयंसहाय्य खाजगी विद्यापीठं महाराष्ट्रात स्थापन करता येतील. त्या निर्णयानंतर नाशिकला संदीप विद्यापीठ, पुण्यातला सिम्बॉयसिसचं विद्यापीठ, DY पाटीलचं विद्यापीठ, MITचं विद्यापीठं स्थापन झाली. मित्रहो, या विद्यापीठामुळे बदल काय झाला, इंडस्ट्रीची नेहमीची ओरड होती की तुम्ही जो माल देतात, तुम्ही जे विद्यार्थी देतात त्यांना आमच्याकडे जे रिक्वायर्ड स्किल आहेत ते त्यांच्याकडे नाही आहेत, कारण तुमच्या विद्यापीठाचा सिलेबस तसा जुना आहे, अशी इंडस्ट्रीची ओरड होती. पण नवीन विद्यापीठांमुळे धोरणात्मक असा बदल झाला की त्यांना त्यांचा सिलेबस ठरवता येणार होता. मग या सगळ्याच विद्यापीठांनी सगळ्याच इंडस्ट्रीशी टायअप केले, इंडस्ट्रीची रिक्वायरमेंट समजून घेतली, इंडस्ट्रीची लोकं आपल्या मॅनेजमेंटवर घेतली, सल्लागार म्हणून घेतली आणि त्यामुळे इंडस्ट्रीला साजेचा सिलेबस याचा तयार झाला. आणि ही सगळी विद्यापीठं गेल्या 8-10 वर्षात उत्तम अशी डेव्हलप होताना तुम्हाला दिसत आहेत. 5 वर्ष आताशी झालेली आहेत तरीसुद्धा त्यांनी फारच मोठी गती घेतलेली आहे आणि बाहेर देशात जे शिकायला जाणारे विद्यार्थी होते त्यांचंही प्रमाण याच्यामुळे कमी होतं आहे. एवढंच नाही तर नाशिकचं घेतलं तर नाशिकच्या संदीप युनिव्हर्सिटीची जी स्थापना आहे ती 2016ला झाली आणि आता तिथं 5,000 विद्यार्थी आहेत आणि त्यातील 1,000 विद्यार्थी परदेशी विद्यार्थी आहेत. मग याच्यामुळे काय होतं आहे की नाशिकला संदीप फाउंडेशनला समजा 12,000 विद्यार्थी आहेत, तर 12,000 विद्यार्थी इथं आल्यामुळे, तसंच नाशिकला अनेक संस्थांनी तसं उत्तम काम केल्यामुळे बाहेरचे विद्यार्थी इथं फार मोठ्या प्रमाणावर अट्रॅक्शन निर्माण झाल्यामुळे नाशिकची इकॉनॉमीमध्ये बदल व्हायला लागला, कारण विद्यार्थ्यांमुळे सगळ्याच गोष्टी बदलायला लागल्या. नाशिकमध्ये शिक्षणामुळे काय काय बदल झाले, तर नाशिकची लोकसंख्या साधारणतः 1861 साली 1 लाख आहे आणि ती आता 21 लाख झाली. तर 21 पटीने लोकसंख्या वाढली. तर आणि असं प्रोजेक्शन आहे की येणाऱ्या 20 वर्षात ती पुन्हा दुप्पट होईल, 40 लाख होईल. कारण नाशिक हे उत्तर महाराष्ट्राकरता, मराठवाड्याकरता एज्युकेशन हब म्हणून पुढे येतं आहे. अतिशय उत्तम शिक्षण संस्था इथं तयार होत आहेत. आणखीन एक जो बदल मी तुम्हाला सांगतो आहे तो असा आहे की स्वातंत्र्यानंतर मराठी माध्यमाच्या उत्तम शिक्षणाला सुरुवात झाली. हे सगळं शिक्षण हे सबसिडाईज एज्युकेशन होतं, म्हणजे कोणालाही शिक्षणाकरता पैसे द्यायला लागत नव्हते. परंतु IT क्रांतीनंतर, परदेशातल्या नोकऱ्यानंतर इंग्रजी माध्यमाच्या शाळांची रिक्वायरमेंट प्रचंड वाढली. सुरुवातीला थोडेसे प्रयोग झाले, परंतु त्या प्रयोगाने प्रचंड मोठी गती घेतली आणि आधी 5%, 10% असं करता करता आता संपूर्ण महाराष्ट्रातून जवळजवळ 40% विद्यार्थी इंग्रजी माध्यमाकडे वळलेले आहेत आणि हा वेग तसाच पुढे आहे. कारण इंडस्ट्रीच्या ज्या रिक्वायरमेंट आहेत त्याच्यात बेसिक 3 रिक्वायरमेंट आहेत. एक, उत्तम असं प्रेझेंटेशन तुम्हाला आलं पाहिजे, उत्तम असं कम्युनिकेशन स्किल पाहिजे आणि उत्तम असं मार्केटिंग स्किल पाहिजे. या शिक्षणाबरोबरच आणखीन मोठं संकट महाराष्ट्रावर येऊन पडलं. आता प्रत्येक गावात शाळा आहेत, प्रत्येक तालुक्यात कॉलेज आहेत, प्रत्येक जिल्ह्यात कॉलेज आहेत, पण डिग्री घ्यायची आणि पुन्हा MPSC UPSCच्या तयारीला लागायचं असं साधारणतः 90 नंतर वातावरण निर्माण झालं. पण सरकारी नोकऱ्या तर किती आहेत, साधारणतः वर्षाला 20 ते 25 हजार आहेत. मी त्या 20-25 हजार जेव्हा सांगतो तेव्हा त्या शिपायापासून तर क्लास 1 ऑफिसरपर्यंत ते आहेत.
आणि बाहेर पडणारे विद्यार्थी ज्यांना नोकरी हवी ते किती आहेत? साधारणतः 20 लाख. म्हणजे ज्यांना सरकारी नोकरी मिळणार आहे त्यांचं प्रमाण 1%सुद्धा नाही आहे. मग 99% विद्यार्थ्यांना कशी नोकरी मिळेल याचा विचार आपण आता करायला पाहिजे. आणि त्यामुळे बेरोजगारीचं प्रचंड मोठं संकट महाराष्ट्रावर येऊन ठेपलं आहे. कोविडनंतर तर त्याच्यात फार मोठी वाढ झालेली. आणखीन एक बदल झाला. 20वं शतक हे पारंपरिक शिक्षणाचं होतं, पण 21वं शतक जे आहे ते सगळंच बदल घडून आणणार आहे. मग ते बदल कोणते आहेत? मित्रहो, एक लक्षात घेतलं पाहिजे की 20व्या शतकापर्यंत तुम्ही BA झालात, BCom झाला, MBBS झालात, BE झालात, तुम्ही ज्या क्षेत्रातलं शिक्षण घेतलं असेल ते शिक्षण तुम्हाला आयुष्यभर पुरायचं. म्हणजे तुम्ही रिटायर झालात तरी तुम्हाला फारसंच काही स्किल तुम्ही घेतले नाही तरी चालू शकायचं. परंतु 21व्या शतकाने हे सगळी संकल्पनाच बदलून टाकली. जसं माणसांना आयुष्य असतं, कुत्र्यांना, मांजरीला, बैलाला, गाईला आयुष्य असतं, तसंच शिक्षणाला, व्यवसायालाही एक आयुष्य आलं. एखादा व्यवसाय उदय होतो, त्याची प्रचंड गतीने विकास होतो आणि बघता बघता त्याचा ऱ्हास होतो. असे कितीतरी फील्ड तुम्हाला मी सांगू शकतो. STD PCOमुळे अक्षरशः प्रत्येक चौकात माणसांना नोकरी किंवा व्यवसाय मिळाला. आता तुम्हाला STD PCO जर शोधायचा असेल तर गुगलवर सर्च करून कसा असायचा याचा शोध घ्यायला लागेल. तुम्हाला नोकिया फोनचं माहिती आहे? अक्षरशः 15 वर्षापूर्वी तुम्ही कोणाहीकडे बघितलं तर नोकिया फोन दिसायचा. पण तंत्रज्ञान बदललं, नोकियाने आपल्यात तसे फारसे बदल केले नाही आणि बघता बघता जगातला 1 नंबरचा मार्केटमधले 90% कॉन्ट्रीब्युशन असलेला नोकिया संपला. आता कोणाहीकडे नोकिया दिसत नाही. नोकिया नावाची कंपनीमध्ये ज्यांना हजारोंनी नोकऱ्या होत्या त्या सगळं संपलं. बरं, असं संपतं आहे, पण दुसरी गोष्ट नवीन उदयाचं येतं आहे. 2005पर्यंत क्वचित कोणाकडे तरी फोन असायचे. आता तुम्ही प्रत्येक 100 मीटरवर गेलं की तुम्हाला मोबाईल विक्री करणारं दुकान दिसतंय. प्रत्येक 100 मीटरवर गेलं की त्याची दुरुस्ती करणारं तुम्हाला दुकान दिसतंय. त्याच्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात नवीन नोकऱ्या तयार झाल्या. नाशिकमध्ये बोललात तर चौकात उभं राहायला लागायचं. मग केव्हा तरी रिक्षाला हात द्यायला लागायचा. मग तो रिक्षावाला केव्हा तरी म्हणायचा आता नाही मला जायचं कुठे, आणि तो निघून जायचा. मग पुन्हा दुसऱ्या रिक्षांची वाट बघायची आणि बघता बघता ओला आलं. ओलाने मग घर बसल्या मोबाईलवर तुम्ही रिक्षा टॅक्सी कॉल करायला लागले आणि 1 मिनटात ओला रिक्षा यायला लागली आणि संपूर्ण नाशिकमध्ये अगदी स्वस्तात तुम्हाला घर बसल्या टॅक्सीने जाता यायला लागलं. पूर्वी ज्यांच्या स्मृतीने आजचं व्याख्यान होतं आहे त्या अण्णासाहेबांच्या मुलगा आज इथं उपस्थित आहे. त्यांचं हॉटेल आहे मॉडर्न कॅफे म्हणून, फार उत्तम हॉटेल आहे, फार जुनं हॉटेल आहे. मॉडर्नला जायचं, मग तिथं वेटिंग असायचं, बाहेर थांबायचं, मग तुमचा मिसळ खायला केव्हा तरी नंबर लागणार, रविवारचे मोदक खायला केव्हा तरी नंबर लागणार. हे सगळं आता बदललं. मोबाईलने स्विगीला 1 मिनिटात ऑर्डर गेली की घर बसल्या त्याच किमतीत मोदक, आणखी एखादी स्कीम असली तर त्याच्याहीपेक्षा स्वस्तातले मोदक. म्हणजे शिक्षणात क्रांती झाली, व्यवसायात क्रांती झाली आणि याच्यामुळे अनेक नवीन नोकऱ्या तयार झाल्या. पण क्षणभंगुरतेचं शाप घेऊन आल्या. म्हणजे त्या उदयास येणार आणि नाहीसेही होणार. मग नवीन शिक्षणात आपल्याला काय शिकलं पाहिजे? तर नवीन शिक्षणात, प्राथमिक शिक्षणात, माध्यमिक शिक्षणात, महाविद्यालयीन शिक्षणात तुम्हाला पर्टिक्युलर लॉजिक लेवल स्वतःची डेव्हलप करायची आहे आणि तुम्हाला स्किल शिकायची आहेत. नवीन जे शैक्षणिक धोरण 35 वर्षानंतर पुन्हा नावीन्य आलेलं आहे त्याच्यात तर असं म्हटलं आहे की प्राथमिक शिक्षणात आणि माध्यमिक शिक्षणात तुम्ही लोकांना स्किल द्या, विद्यार्थ्यांना स्किल द्या. पण ते विद्यार्थी स्किल कोणी द्यायचे आहेत? शिक्षकांनी नाही. तर ग्राउंडवर काम करणाऱ्या टेक्निशियन लोकांना तुम्ही शाळांना बोलवा. मग तो AC रिपेअरवाला असेल, तो मोबाईल रिपेअरवाला असेल, तो प्लंबर असेल, तो इलेक्ट्रिशियन असेल, या सगळ्यांना शिक्षक म्हणून बोलवा आणि त्यांच्याकडनं मुलांना ट्रेन द्या. एकदाचा कौशल्य विकासाची संकल्पना लोकांमध्ये रुळली की मग आयुष्यात ते जरी व्यवसाय बदलले, जरी शिक्षण पद्धती बदलली, नवीन नवीन टेक्नॉलॉजी आली तरी ते आत्मसात करतील, कारण शिकण्याची त्यांना नैसर्गिक सवय झालेली असेल. मित्र हो, मी 5-7 वर्षापूर्वी चीनमध्ये गेलो, तसं सिंगापूरमध्ये गेलो. मी चीनमधल्या विद्यापीठात बघितलं की प्रत्येक विद्यापीठात एक इनोव्हेशन सेल आहे. इनोव्हेशन सेल म्हणजे काय? तर विद्यार्थी अनेक प्रयोग करतात. त्या प्रयोगांना तिथले प्राध्यापक सपोर्ट करतात. ते प्रयोग इंडस्ट्रीकडे पाठवतात. इंडस्ट्री त्याला सपोर्ट करते, सीड मनी देतं. त्याच्यातून एखादी लहानशी इंडस्ट्री उभी राहते. उत्कृष्ट प्राध्यापक मुलांचे प्रयोग, इंडस्ट्रीचा सपोर्ट
मार्केटमध्ये त्याची रिक्वायरमेंट या सगळ्याचं मिश्रण होऊन एक स्टार्टअप तयार होतं आणि एक नवीन उद्योग उभा राहतो. चीन अमेरिकेला मागे टाकेल असं आता म्हटलं जातं. भारताच्या तर तो फारच पुढे गेलेला आहे. याचं कारण त्यांच्या प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये जे इनोव्हेशन सेंटर सुरू झालेले आहेत आणि त्याच्यामुळे अक्षरशः लाखोने वेगवेगळे उद्योग तिथं उभे राहिलेत. हे कारण आहे. सिंगापूरलाही तसंच आहे. तुम्हाला नवल वाटेल की अगदीशा लहानशा छोट्याशा सिंगापूरला जे विद्यापीठ आहेत त्याच्यातले विद्यापीठाचा दर्जा तिथं सिव्हिल इंजिनिअरिंग जे आहे विद्यापीठातलं नॅशनल टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीचं ते जगातल्या 3 नंबर त्याला दर्जा आहे सिंगापूरचा. आणखीन एक सांगावंसं वाटतं. सिंगापूरला 10वी नंतर म्हणजे 10 आपल्याकडे ज्याला SSC म्हणतो तशा प्रकारचं शिक्षण घेतल्यावर कंपल्सरी देशातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना पॉलिटेक्निकमध्ये शिकायला लागतं. पॉलिटेक्निकमध्ये त्यांना सगळ्या प्रकारच्या स्किल डेव्हलप केले जातात आणि त्यानंतर 90% मुलं व्यवसायाला सुरुवात करतात. ज्यांचा IQ जास्त आहे अशी मुलं 10% मुलं विद्यापीठाच्या शिक्षणाला जातात किंवा हायर एज्युकेशन घेतात आणि 90% मुलं पॉलिटेक्निकमधली शिकलेली त्यांच्या गरजेनुसार ॲडिशनल स्किल आयुष्यभर घेत राहतात. आणि तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की त्यामुळे 100% तिथं एम्प्लॉयमेंट मिळते. ज्या देशांना आपण प्रगत म्हणतो असे जर्मनी आणि अमेरिका या दोन्ही देशांमध्ये 10वी नंतर लहान मोठे डिप्लोमा घेऊनच कामाला लागायची सवय आहे. अमेरिकेत 16व्या वर्षी 100% मुलं पालकांपासून वेगळी होतात. लवकर ती स्वतःच्या पायावर उभी राहिल्यामुळे लहान सहान व्यवसाय करत करत शिकल्यामुळे जेव्हा ती 21-22 वर्षाची होतात तेव्हा त्यांना पुरेशी स्किल लेवल आलेली असते, जगाचं ज्ञान झालेलं असतं आणि त्याच्यामुळे ती लवकर डेव्हलप होतात. या उलट आपल्याकडे काय होतं आहे, आपल्याकडे मुलगा 10वी होतो, नंतर तो 12वी, नंतर पदवी, त्याच्यानंतर पुन्हा MBA, त्याच्यानंतर पुन्हा LLB, पुन्हा MPSC, UPSC असं करत करत 24-25 वर्षापर्यंत काही विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा प्रवास होतो. आणि त्यानंतर समजा MPSC झाले नाही, UPSC झाले नाही तर मात्र मग ते आपण व्यवसाय केला पाहिजे, आपण गाळा घेतला पाहिजे, आपण इंडस्ट्री काढली पाहिजे असा विचार करतात. परंतु 25व्या वर्षी तशा प्रकारच्या माइंडसेट ज्यांचा आयुष्यात नोकरी करण्याचा होता त्यांचा पुन्हा व्यवसायाकडे वळणं फारच अशक्य होऊन जातं. कारण त्यांना स्किल सेटच आलेले नसतात ते. मग आपल्याला काय विचार केला पाहिजे? 100% रोजगार मिळायचा असेल, संपूर्ण भारताला जगाची आर्थिक राजधानी व्हायचं असेल, आपला आर्थिक विकास करायचा असेल तर आपण काय केलं पाहिजे? आपण महाविद्यालयात असताना जरुरी नाही की ते इंजिनिअरिंग असेल, ते इंजिनिअरिंग असेल, आर्ट्स असेल, कॉमर्स असेल, सायन्स असेल, कोणती पदवी असेल, कंपल्सरी उन्हाळ्यात त्या सेक्टरमध्ये विद्यार्थ्यांनी जाऊन काम केलं पाहिजे. त्या सेक्टरमधल्या गरजा समजून घेतल्या पाहिजे. त्या सेक्टरमध्ये कोणकोणत्या संधी आहेत ते समजून घेतलं पाहिजे. आणि हेच तुम्ही जर समजून घेतलं त्याच वयात तर आपण काय करू शकतो याचा विद्यार्थ्यांना थोडासा आशेचा किरण दिसेल आणि मग त्या दिशेने ते प्रयोग करायला लागतील. यालाच आपण म्हणू इनोव्हेशन, क्रिएटिव्हिटी. या इनोव्हेशन आणि क्रिएटिव्हिटीला जर 17व्या, 18व्या, 19व्या वर्षी आपण जर सपोर्ट केला तर त्या मुलांची प्रगती आपण विचार करू शकणार नाही इतकी प्रचंड मोठी होईल. कारण 18व्या वर्षी मुलांना रिस्क घेण्याची जी कपॅसिटी असते ती 25व्या वर्षापर्यंतपेक्षा कितीतरी जास्त असते. तुम्ही जर जगभराचा विचार केला, या भारतभूमीचा विचार केला तर या भारतभूमीत सगळ्यात जास्ती यशस्वी प्रयोग 18 ते 28 या वयोगटात झाले. शिवाजींचं संपूर्ण कर्तृत्वाचा बहारदार जो वेळ आहे ती 18 ते 28 आहे. थोरले बाजीरावांनी सगळं जे यश मिळवलं ते याच वयोगटात आहे. अनेक उद्योगपतींनी जे उद्योग काढले ते याच वयोगटात आहे. राज कपूरने पहिला पिक्चर आवारा काढला तो 18व्या वर्षी काढलेला आहे. त्यामुळे आपण जो माइंडसेट तयार केलेला आहे की 25 वर्ष होऊन आणि त्यानंतर काहीतरी करू, मुळीच तसं नाही. 18व्या वर्षीच तुमच्या पंखांना भरारी घेऊ दे, पडू दे, उठू दे, पण त्याच्यातूनच भारत निर्माण होईल. कारण 18व्या वर्षी पडण्याची भीती नाही आहे. 25व्या वर्षी काय होतं आहे, 25व्या वर्षी त्याने काहीतरी सुरू केल्याबरोबर त्याचं लग्न होतं आहे, त्याच्यावर जबाबदारी येते, सामाजिक बंधनं त्याच्यावर येत आहेत,
प्रतिष्ठेचं जगणं त्याच्याकडे येतं आहे. 18व्या वर्षी प्रतिष्ठा वगैरे हे विषय तसे काही नसतात. कोणताही मुलगा कोणाला जाऊन भेटू शकतो, बोलू शकतो, संवाद साधू शकतो, प्रयोग करू शकतो, उठू शकतो, पडू शकतो. आणि त्या उठण्या पडण्याकडे कोणी लहान मुलगा करतोय प्रयोग असं त्याच्याकडे बघितलं जातं. त्यामुळे 18व्या वर्षी आपण मुलांना प्रयोग करायला लावलं पाहिजे, त्यांच्या इनोव्हेशनला चालना दिली पाहिजे, त्यांच्या क्रिएटिव्हिटीला चालना दिली पाहिजे, त्यांना सपोर्ट केला पाहिजे, आपल्या इंडस्ट्रीनेही सपोर्ट केला पाहिजे. आता आपलं जे बोलणं चाललेलं होतं की अण्णासाहेबांच्या स्मृतीच्या प्रित्यर्थ हे व्याख्यान होतं आहे. नाशिकमध्ये जी उद्योगधंदा उभा राहिला 1960पर्यंत नाशिकला तसं फारसं नव्हतं. मग इथं MIDC आली. MIDCच्या काळात अनेक लोकांना स्वतःहून प्लॉट दिल्यात आले, त्यांना सपोर्ट करण्यात आला. त्यांच्या अक्षरशः नामको बँक आणि नाशिकमधल्या अनेक बँका स्थापन झाल्या, ज्यांचा उल्लेख इथं केला पाहिजे. बेनीसाहेबही त्यांना ओळखतात, माधवराव पाटील सावनामध्ये. त्यांनी अक्षरशः उभे राहून लोकांना लोन दिले, रस्त्याने चालता चालता लोकांना लोन दिलं. तरुणांकडे बघितलं, अरे तू करू शकतो, मी तुझ्या पाठीमागे, असं दिलं. माधवराव पाटलांचे किती उदाहरणं तुम्हाला सांगू की त्यांच्यामुळे अनेक लोकांनी गाळे काढले, उद्योगधंदा सुरू केला आणि माणसं उभी राहिली. तसंच या भूमीत प्रयोगाची भूमी, नाशिक भूमीत किती प्रयोग झाले. अण्णासाहेबांच्या बरोबर ज्यांचं लहानपण गेलं ते विनायकराव पाटील, ज्यांच्या आत्मचरित्रपर ग्रंथातही अण्णासाहेबांच्या कुटुंबाचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. अण्णासाहेबांच्या पत्नीविषयी फारच अतिशय चांगले उद्गार त्यांनी काढलेले आहेत. त्या विनायकराव पाटलांनी किती प्रयोग केले. महाराष्ट्राला वनशेती त्यांनी शिकवली, महाराष्ट्राला गांडूळ शेती त्यांनी शिकवली, महाराष्ट्राला फळशेती त्यांनी शिकवली. आता जो महाराष्ट्र आहे, 30 वर्षापूर्वी 40 वर्षापूर्वी संपूर्ण महाराष्ट्रात तुम्ही गेलात तर रस्त्यावर चिंच आणि बोरी मिळायच्या. फक्त तुम्ही कोणत्याही स्टँडवर थांबलात की तुम्हाला चिंच आणि बोरीच्या व्यतिरिक्त काही मिळायचं नाही. आता तुम्ही कोणत्याही चौकात जा, ग्रामीण भागात जा, आदिवासी भागात जा, तुम्हाला सगळीकडे फळं मिळतील. म्हणजे किती मोठी क्रांती या महाराष्ट्राच्या कोरडवाहू शेतीत झाली. मित्रो, संपूर्ण महाराष्ट्राचं पिक्चर आपण जर समजलं तर आपण उद्योगधंद्यांकडे का वळलं पाहिजे, नोकरीच्या संधी का शोधल्या पाहिजे, याचा आपल्याला कळेल. संपूर्ण महाराष्ट्रात साधारणतः 85 सेंटीमीटर ते 114 सेंटीमीटर पाऊस पडतो. पण हा सगळ्याच जिल्ह्यात पडतो का? नाही. किनारपट्टीवर तो 350 सेंटीमीटर पडतो, विदर्भात तो 100 सेंटीमीटर पडतो, विदर्भात तो 50 सेंटीमीटर पडतो. आणि ज्या भूमीतून मी बोलतोय त्या नाशिक भूमीत तरी काय होतं, इगतपुरीला 350 सेंटीमीटर पडतो. तुम्ही तिथून जवळच 10 किलोमीटरवर गेलात की घोटीला 150 सेंटीमीटर पडतो. आणि सिन्नरला गेलात तुम्ही की 50 सेंटीमीटर पडतो. सिन्नरला 50 सेंटीमीटर, घोटीला 150 सेंटीमीटर, इगतपुरीला 350 सेंटीमीटर. असे पावसाचं व्हेरिएशन जिथं असेल तिथं शेतीवर अवलंबून कसे तुम्ही राहू शकाल. इथं इरिगेशनचं प्रमाण सातत्याने प्रयोग करूनसुद्धा आपण 15-20% वरती घेऊन जाऊ शकलो नाही. मग म्हणूनच तुम्ही नाशिकला किंवा पुण्याला किंवा मुंबईला गेलात की गावांकडनं ओढा येताना दिसतो. हे आता थांबवणं शक्य नाही. अर्बनायझेशनचे 3 बेल्ट तयार झालेले आहेत. पहिला बेल्ट पुणे मुंबईचा बेल्ट, दुसरा बेल्ट बंगलोरचा बेल्ट आणि तिसरा दिल्लीचा बेल्ट. भारताची लोकसंख्या 135 कोटी जरी असली तरी या 3 बेल्टमध्येच ती जास्त 20 कोटी लोकसंख्या या 3 बेल्टमध्ये. मग या 3 बेल्टमध्ये असेल तर तिथं सर्व्हिस इंडस्ट्री चालेल. मग सर्व्हिस इंडस्ट्री करता तुम्हाला स्किलची माणसं तयार केली पाहिजेत. या दृष्टीने जे प्रयोग आम्ही केले त्याच्याविषयी मी आज बोलणार आहे. मित्र, कोविडचं वातावरण साधारणतः मागच्या वर्षी मार्चमध्ये तयार झालं आणि 20 मार्चनंतर संपूर्ण लॉकडाऊन झालं. संपूर्ण लॉकडाऊन झाल्यानंतर 1-2 महिन्यांनी ते उघडलंही, पण बरीचशी इंडस्ट्री बराच काळ बंद ठेवण्यात आली. त्यामुळे सगळं वातावरणच बदललं. या निराशेच्या वातावरणात काय करावं असा प्रश्न निर्माण झाला. म्हणून मी नवचेतना स्वयंरोजगार सहाय्य समिती स्थापन केली आणि 50 अभ्यासक्रम त्याच्यासाठी निवडले. ते सगळेच्या सगळे अभ्यासक्रम अतिशय लहान, अतिशय छोटे असे आहेत. मग ते अभ्यासक्रम कोणकोणते? तर आम्ही सगळ्यात पहिले सुरू केला बागकामाचा अभ्यासक्रम. यशवंतराव चव्हाण विद्यापीठाच्या मदतीने आपण तो रुंगटा हायस्कूलमध्ये सुरू केला. लोकांना आवाहन केलं की ज्यांना बागकामचा कोर्स करायचा असेल त्यांनी या. आणि 30 मुलं जमली. आम्ही 10 दिवस रुंगटा हायस्कूलमध्ये त्यांना 4-4 तासाचं ट्रेनिंग दिलं. त्याच्यानंतर पपया आणि आणखी नर्सरीमध्ये त्यांना विनंती करून आम्ही त्यांना कामाला तिथं लावलं. तिथं जवळजवळ 10-15 दिवस त्या मुलांनी काम केलं. त्याच्यानंतर जे 30ची 30 बॅच नाशिकमधल्या वेगवेगळ्या नर्सरीमध्ये ॲब्झॉर्ब झाली. ती
त्यांना त्या काळात 200पासून 300पर्यंत रोजही सुरू झाला. आणि 6 महिन्यात काय झालं हे मला इथं सांगायचं आहे. 6 महिन्यात त्यापैकी सगळीच्या सगळी मुलं गार्डनिंगमध्ये अतिशय उत्तम ट्रेन झाली. त्यापैकी ज्यांच्यात चांगला उत्साह होता ती बाहेर काम घ्यायला लागली. कारण प्रत्येक बंगल्यात प्रत्येक बिल्डिंगमध्ये गार्डनर महिन्यातून 2दा बोलवायची नाशिकला प्रथा आहे. प्रत्येक व्हिजिटचे साधारणतः 400-500 रुपये मिळतात. ज्यांनी 20-25 बंगले शोधून काढले त्यांनासुद्धा 15-20 हजार रुपये सहज मिळायला लागले. त्याच्यापेक्षा जास्त जे हुशार होते त्यांनी नर्सरीचे प्रयोग केले. आम्ही गार्डनिंगच्या 2-3 बॅचेस त्याच्यानंतर काढल्या आणि हे 100% विद्यार्थी आता 1 वर्षानंतर स्वतःच्या पायावर उभे आहेत. मित्रो, शिक्षण आपण ज्याला म्हणतो त्याचा अर्थ फार मोठ्या पदव्या तुम्ही घेतल्या पाहिजेत असं काही नाही. जे जे पोटाची भूक भागवेल ते शिक्षण. मग ते 1 महिन्याचं ट्रेनिंग असेल नाहीतर 10 वर्षाची डिग्री असेल. जे तुम्हाला रोजगार देऊ शकेल तेच शिक्षण. मग त्याचं स्वरूप शाळेतलं शिक्षण असेल, कॉलेजचं शिक्षण असेल, ITIचं शिक्षण असेल, पॉलिटेक्निकचं शिक्षण असेल, इंजिनिअरिंगचं शिक्षण असेल. त्यानंतरचा दुसरा प्रयोग केला आम्ही घरगुती प्लंबिंग, त्याचं दुरुस्ती आणि देखभाल. याही कोर्सला प्रचंड प्रतिसाद मिळाला. प्लंबिंग असोसिएशनला आपण याच्याकरता बोलवलं. आम्ही सगळ्या जे कोर्सेस केल्या त्याचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही कोणत्याही कोर्सेस करता कोणत्याही विद्यार्थ्याकडनं कोणत्याही प्रकारची फी घेतली नाही. तसंच जे शिकवणारे शिक्षक आहेत ते त्या इंडस्ट्रीमध्ये काम करणारे टेक्निशियन त्या संघटनांकडनं आम्ही बोलवले. प्लंबिंगच्या काळात अनेक प्लंबिंग असोसिएशनने मदत केली. तसंच प्लंबिंगचे काम करणारे प्रत्यक्ष प्लंबरने शिकवलं. तसंच प्लंबिंगचे दुकानावर काम करणारे जे टेक्निशियन आहेत कंपनीचे त्यांनीही शिकवलं. त्यानंतर कोर्स संपल्या मुलांना 200-300 रोजाने प्लंबरकडे असिस्टंट म्हणून नोकरी लागली, हेल्पर म्हणून नोकरी लागली. ते त्यांना सहाय्य करायला लागले आणि 6 महिन्यात बघता बघता ते प्लंबर झाले. तुम्हाला सगळ्यांना अनुभव आहे की घरात जेव्हा एक गळायला लागतो, काहीतरी प्रॉब्लेम तयार होतो, तो दुरुस्त केल्याशिवाय तुम्ही थांबवू शकत नाही. तुम्ही इमिजिएट बोलवतात आणि तो सांगतो याचे 300 रुपये, याचे 500 रुपये, याचे 100 रुपये. तो जो सांगेल ते तुम्ही पैसे देतात कारण तुम्हाला ते ताबडतोब दुरुस्त करून घ्यायचं असतं. त्यानंतर आम्ही इलेक्ट्रिक इक्विपमेंट यांचं रिपेअर मेंटेनन्सचा कोर्स श्री सहस्रबुद्धे सर जे आज 75 वर्षाचे आहेत त्यांच्या मदतीने घेतला. त्यांनी जवळजवळ आठवड्यावर मुलांना शिकवलं आणि त्या सगळ्या मुलांना आम्ही गावातल्या इलेक्ट्रिकल साहित्याची विक्री करणाऱ्या, दुरुस्त करणाऱ्या दुकानावर कामाला लावलं. आणि बघता बघता पहिल्याच दिवशी त्यांना 100-200 रुपये रोज मिळायला लागला आणि 3-4 महिन्यात त्या सगळ्या मुलांना उत्तम काम करायला लागलं. त्यांना मानाची नोकरी मिळाली. म्हणजे जर एखादं मेंटेनन्सचं बिल समजा 200 रुपये झालं तर मग त्यांच्यात अंडरस्टँडिंग जे ठरेल की 100 रुपये तुझे, 100 रुपये दुकानदाराचे आणि ते 1000 रुपये रोजाची माणसं 1 वर्षानंतर आता झालेली आहेत. तसंच आम्ही एक कोर्स जोशी गॅस एजन्सीच्या मदतीने केला. तो कोर्स असा आहे की गॅस कनेक्शन आणि गॅस पाईपलाईन जी आपण घरात असते तसेच गॅस शेगड्या ज्या असतात त्यांची दुरुस्ती आणि देखभाल जोशीजींनी स्वतः त्याच्यात शिकवलं. तसंच त्यांच्या टेक्निशियनने शिकवलं. कारण गॅस जो आहे त्याच्यात शेगडी जी आहे त्याच्या अतिवापरामुळे साहजिक त्याचं दुरुस्त करायला लागतं. दुरुस्ती करता माणूस आपण कॉल केल्यानंतर त्याला 100% 100 ते 200 रुपये मिळतात. दिवसातनं 4-5 कॉल जरी घेतले तरी त्याच्यात 1000 रुपये तरी मिळू शकतात. याच्यात आम्ही महिलांना 50% प्राधान्य दिलं. कारण एखाद्या घरात पुरुष कामावर गेलेला असताना महिलांना सहज एंट्री मिळते, पुरुषाला थोडा रेजिस्टन्स असतो. त्यामुळे त्या मुलं तिथं ट्रेन झाली आणि सगळ्याच्या सगळ्या मुलं वेगवेगळ्या गॅस एजन्सीवर कामाला आहेत किंवा आता ती स्वतंत्रपणे त्यांना लायसन मिळाल्यामुळे स्वतंत्रपणे दुरुस्ती आणि देखभालीचं काम ते करू शकतात. आणि आता नाशिकमध्ये तर संपूर्ण नाशिकच गॅस पाईपलाईन तयार होते आणि गॅस पाईपलाईनने संपूर्ण गॅसचा पुरवठा होणार आहे. त्यामुळे या सेक्टरमध्ये प्रचंड रिक्वायरमेंट आता तयार झालेली आहे. आणि आता तर कोविडच्या काळात ऑक्सिजन पाईपलाईनचे कनेक्शन, ऑक्सिजन प्रत्येक हॉस्पिटलला लावून देणे याच्याकरता एवढी रिक्वायरमेंट झालेली आहे की त्या सेक्टरमध्ये ज्यांनी स्किल घेतले त्या लोकांना तर अक्षरशः आज बोलवलं तर ते 3 दिवसांनी येणार एवढं रिक्वायरमेंट आलेली आहे. त्याच्यानंतर आम्ही जो कोर्स घेतला मोबाईल रिपेअर आणि मेंटेनन्सचा, ती 50ची बॅच घेतली. ती इंडस्ट्रीने स्पॉन्सर केलेली झालेली बॅच होती. जवळजवळ 30-40 मुलांनी त्याच्यात भाग घेतला आणि ती पण बॅच पूर्ण झाल्यानंतर आपल्या दुकानांवर ती मुलं काम करत आहेत आणि त्याच्यातून ती आणखी रिपेअरवर मेंटेनन्समध्ये ट्रेन झाली ना हळूहळू ती स्वतःची दुकानं काढणार किंवा दुकानांवर जरी त्यांनी काम केलं तरी त्यांना किमान 1000 रुपये मिळायला हरकत नाही. आमच्या या 5-7 प्रयोगांविषयी तुम्हाला याच्याकरता सांगतो आहे की सध्याच्या कोविडच्या काळात बरेचसे रोजगार गेलेले आहेत.
बऱ्याचशा आस्थापना बंद आहेत, कारखाने बंद आहेत, दुकानं बंद आहेत. आणि ते शिक्षणाच्या बाबतीतलं म्हणाला की ऑनलाईन एज्युकेशन 1 वर्षापासून सुरू आहे, त्यामुळे शिक्षणाची पद्धती पण बरंच बदल होतो आहे. समजा 10 तुकड्या असतील तर त्याला शिकवायला पूर्वी अनेक शिक्षक लागायचे. आता त्या 10 तुकड्यांमध्ये जो सर्वोत्तम शिक्षक शिकवत असेल तो सगळ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिकू शकतो. असे बदल झालेले आहेत. शाळा बंद असल्यामुळे शाळांकरता शिक्षकांच्या व्यतिरिक्त जे स्टाफ लागायचा, मग तो हाऊसकीपिंगचा असेल, गार्डनिंगचा असेल, सिक्युरिटीचा असेल, व्हॅनचा असेल, या सगळ्यांचा रोजगार गेला. नाशिकमध्ये नुसत्या शाळेचा विचार केला, नाशिकमध्ये किमान 2-250 शाळा आहेत. 2-250 शाळांमध्ये हा जो सपोर्टिंग स्टाफ जर मी 50 एका शाळेला धरला तर साधारणतः 25-30 हजार लोकांचा रोजगार तात्पुरता याच्यामुळे थांबला आहे. बरं, हे संकट कधी संपेल याचाही आपल्याला साधारण अंदाज अजून येत नाही आहे. हे आणखीन 2 महिनेही चालेल, कदाचित 1 वर्षी चालेल. कारण मार्चमध्ये पहिला लॉकडाऊन लागला तेव्हा आपल्याला असं वाटायचं की हे सगळंच्या सगळं 15-20 दिवसात संपेल, 1 महिन्यात संपेल, पण ते कधी संपेल याचा आपल्याला अंदाज येत नाही. मग आपण थांबून राहायचं आहे का? मुळीच नाही. जगणं हा आपला मूलभूत अधिकार आहे. पैसे कमवणं हा मूलभूत अधिकार आहे. उत्तम जगणं हा आपला मूलभूत अधिकार आहे. आणि हे सगळे जर आपले मूलभूत अधिकार असेल तर ते मिळतील कसे? ते मिळण्याचा एकमेव राजरस्ता असा आहे की तुम्ही स्किल घ्या, कौशल्य घ्या. कौशल्यानेच तुम्ही उत्तम प्रतिष्ठेचं जगणं जगू शकाल. तुम्हाला मी आता ज्या सगळ्या 50 कोर्सेसपैकी काही कोर्सेसचं उदाहरणं दिलं. तुमच्याकडे कोणी काहीतरी विकायला आला तर तुम्ही सहज सांगतात तुम्हाला वेळ नाही आहे आणि तुम्ही नंतर या, हे साहजिक तुमचं वाक्य असतं. परंतु तुम्ही बोलवलेला गॅस शेगडीचा दुरुस्त करणारा माणूस, इलेक्ट्रिकल इक्विपमेंट दुरुस्त करणारा माणूस, नंतर फॅन दुरुस्त करणारा माणूस, त्याच्यानंतर प्लंबिंगचं दुरुस्ती करणारा माणूस हा घरात आला तर तुम्ही गृहिणी त्याला अतिशय सन्मानाने बोलवते. असंही म्हणते, अरे बाबा बरं आला, चातकासारखी तुझीच वाट बघत होती. त्याच्याकडनं दुरुस्त पण करून घेते, त्याने सांगितलेलं जे पेमेंट आहे ते पण देते आणि जाता जाता त्याला चहा पण देते. म्हणजे प्रतिष्ठेचं जगणं तुम्ही कौशल्याने आत्मसात करू शकता. म्हणजे मी ज्या ज्या लोकांचं तुम्हाला सांगितलं, शाळेतलं उदाहरण देतो आहे तुम्हाला मी आता, की हाऊसकीपिंग, गार्डनिंग, सिक्युरिटी, व्हॅन, हे पण उत्तम काम आहे, याच्याविषयी मला काही बोलायचं नाही. पण हे सगळेच्या सगळे जे कोर्स आहेत हे फिक्स तुम्हाला महिन्यातनं एवढं वेतन आहे, एवढंच त्याच्या बाबतीतलं वेतन देणार आहेत. त्याच्यात तुम्हाला दरवर्षी 10 ते 15% वाढ मिळू शकते. पण तुम्ही आले आणि गेले याचं कोणालाही दुःख नाही आहे. कारण तुम्ही आलात नाही 8 दिवस कामाला, दुसरा माणूस झाडू मारू शकेल, दुसरा माणूस गार्डनिंगचं काम करू शकेल, दुसरा माणूस व्हॅन चालवू शकेल. तुमच्यामुळे कोणाचंही अडणार नाही. त्याच्यामुळे तुमची गरज फारशी लोकांना नाही. जिथं लोकांना तुमची गरज निर्माण होईल अशा क्षेत्रात तुम्ही शिरलात तर तुमचं जगणं प्रतिष्ठेचं होईल. आणि त्याच्याकरता कौशल्याचा मार्ग तुम्ही घेतला पाहिजे. कौशल्याचा जो मार्ग शिकण्याकरता तुम्हाला इन्व्हेस्टमेंट नाही आहे. तुम्ही इंजिनिअरिंग कॉलेजला गेलात, MBBSला शिकलात, आणखीन वेगळ्या कॉलेजला गेलात तर तुम्हाला प्रचंड मोठी फी द्यायला लागणार आहे. तो मोठा प्रवास आहे. पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग, आणखी MBA हा सगळा 10 वर्षाचा प्रयोग आहे. त्याच्याने उत्तम नोकरी लागते, यात वाद नाही. परंतु सगळ्यांनीच त्या मार्गाने गेलं पाहिजे असं नाही. सगळेच त्या मार्गाने गेले तर सगळ्यांना रोजगार मिळेल असंही नाही आहे. परंतु 10% लोकांनी तिकडे गेलं तर चालू शकेल. पण 90% लोकांनी, मी जे 50 सेक्टर सांगितले तशीच आणखीन पण वेगळी सेक्टर आहेत. अगदी नुसतं पंक्चर काढायला गाडीचं तुम्ही शिकलात तरीसुद्धा दिवसाला 2000 रुपये तुम्ही कमवू शकतात. कोणत्याही प्रकारचं फार मोठा गाळा तुम्हाला घ्यायला नको, कोणतंही फार मोठं शेड तुम्हाला उभं करायला नको. कुठेतरी पेट्रोल पंपच्या शेजारी तुम्ही बसलात तरीसुद्धा तुमचं उत्तम असं तुम्ही काम करू शकतात. गाड्यांचे टायर बदलू शकतात, पंक्चर काढू शकतात, आणखी त्या संबंधितली अलाइनमेंट वगैरे करणे ही कामं तुम्हाला मिळू शकतात. अशी कितीतरी सेक्टर्स आहेत. तर मित्र हो, आपला कल कुठे आहे, आपल्याला काय जमण्यासारखं आहे, आपली नैसर्गिक वृत्ती काय याचा आपण अभ्यास केला पाहिजे. कोणी डॉक्टर होतं आहे म्हणून डॉक्टर होता कामा नये, कोणी इंजिनियर होतं आहे म्हणून तुम्ही इंजिनियर होता कामा नये. तुम्हाला कसली स्वप्न कसली पडतात त्या स्वप्नांच्या मागे जा. तुमचा नैसर्गिक कल कुठे आहे त्याच्या मागे तुम्ही जा. लोकमान्य टिळकांचं अतिशय प्रसिद्ध वाक्य आहे, माझ्या मुलाने चपला जरी बनवल्या तरी चालेल, पण त्या जगातल्या सर्वोत्कृष्ट चपला पाहिजे. तुम्ही काही करा पण ते तुम्ही करा, तुमचं जे केलेलं आहे ते फक्त तुम्हीच करू शकाल असा विश्वास तुम्ही सोसायटीत निर्माण करू शकले तर तुम्ही अतिशय प्रतिष्ठेने तुम्ही जगू शकाल. आणि त्याच्याकरता मी आणखीन मुलांना सांगतो की आता उन्हाळा चालला आहे मेचा,
मुलं सकाळपासून क्रिकेट कोविड नसताना खेळायची, आताही खेळत आहेत, पण खेळतात. आणि नाशिकला तसा उन्हाळा कमी असतो, पण धुळे जळगावला माझं इथं लहानपण गेलं तिथं तर 45 डिग्री तापमान, परंतु आम्हाला कधी ऊन लागलं नाही. आमच्यापैकी कोणी कधी आजारी पडला नाही, आम्हाला कोणालाही तहान लागली नाही. हे कशामुळे? तर आम्हाला सगळ्यांना नैसर्गिकदृष्ट्या क्रिकेट खेळणं हा आमचा आनंद होता. तसं ज्या ज्या गोष्टीत तुम्हाला आनंद मिळेल त्या गोष्टीकडे तुम्ही वळलात तर तुम्हाला जीवनात ती गोष्ट फारच करावीशी वाटेल. आनंददायी शिक्षण हे कोणतं शिक्षण आहे? जिथं मुलांना त्यांची जिथं नैसर्गिक आवड असेल त्या सेक्टरमध्ये त्यांनी काम केलं तर त्यांना अधिक चांगला त्यांचा उदय होतो. एखादा डॉक्टर असेल, त्याला प्रचंड हॉस्पिटल मोठं बांधलं तर उत्तम त्याचं चालू शकेल, उत्तम त्याला उत्पन्न मिळू शकेल. फक्त डॉक्टरला मिळेल का असं नाही आहे. तर नाशिकमधले पहिले 500 जर श्रीमंत तुम्ही काढले तर ते कोणीतरी उद्योग करणारे लोक आहेत. मग ते उद्योग करणारे लोक फार मोठे क्वालिफिकेशनचे आहेत का? नाही. त्या 500 पैकी किमान 300 असे लोक आहेत ज्यांना ना कौटुंबिक पार्श्वभूमी आहे, ज्यांना कोणत्याही शिक्षणाची पार्श्वभूमी आहे. मग त्यांनी त्यांचा मार्ग कसा तयार केला? ते कुठेतरी कामाला लागले, त्यानंतर तिथली त्यांनी स्किल आत्मसात केली. स्किल आत्मसात केल्यानंतर त्यांचं प्रमोशन झालं आणि आयुष्याच्या एका टप्प्यावर ते असे आले की त्यांना वाटलं की हे आपणच करू शकतो, आपण दुसऱ्याकरता का करायचं? मित्र हो, हे आपणच करू शकतो, दुसऱ्याकरता का करायचं? हे वाक्य फार महत्त्वाचं आहे आणि याच्यातच आपण महासत्ता बनू शकतो. इंग्रजांच्या शिक्षण पद्धतीमुळे कारकुनी मानसिकता आपल्यात बिनली, त्याच्यामुळे नोकरी हे सर्व काही हे आपण समजायला लागलो. आपण उद्योगधंदा करू शकतो हा विषयच आपण डोक्यातून काढून टाकला. पण उद्याचा काळ हा आपला काळ आहे. उद्याच्यावर राज्य आपल्याला करायचं आहे, उद्याची सत्ता आपल्याला बनायची आहे. भारत महासत्ता होणार म्हणजे नक्की काय होणार? भारत महासत्ता होणार म्हणजे मी चीनचं जसं उदाहरण दिलं तसं प्रत्येक माणूस जेव्हा राजा होईल तेव्हा ते महासत्ता होईल. आणि प्रत्येक माणसाचं जगणं हे उत्तम जगणं, त्याने मुलांना उत्तम शिक्षण त्याला देता आलं पाहिजे, त्याला उत्तम घर घेता आलं पाहिजे, उत्तम आरोग्याकरता त्याला सुविधा निर्माण करता आले पाहिजे. उत्तम जगणं त्याला जगायचं असेल तर तो जगण्याचा मार्ग नोकरीचा कधीही असणार नाही, कारण नोकरीमध्ये लिमिटेशन आहेत. त्याच्याकरता स्वयंरोजगाराचा मार्ग तुम्ही घेतला पाहिजे आणि स्वयंरोजगाराकरता तुम्ही स्किल आत्मसात केली पाहिजे. स्वयंरोजगाराचा जो मार्ग आहे तो असा आहे की तुम्ही शाळेत असताना, प्राथमिक शाळेत असताना, माध्यमिक शाळेत असताना नियमितपणे तुम्हाला ज्याची आवड आहे त्याच्याकडे वळा. त्याच्यात वेगवेगळे प्रयोग करा, क्रिएटिव्हिटी करा. शिक्षकांचा आणि पालकांचा माइंडसेट आपण असा तयार केला पाहिजे की त्यांनी या गोष्टीकरता नैसर्गिक प्रोत्साहन दिलं पाहिजे. आणि नैसर्गिक त्यांनी प्रोत्साहन दिलं तर मुलं प्रयोग करतील, काही वेळा धडपडतील, अपयशी होतील आणि एक स्टेजवर त्यांना काहीतरी यश मिळेल, ते स्वतः काहीतरी करू शकतील. मग सुरुवातीचा मार्ग कुठेतरी नोकरी करण्याचाही असेल, पण नंतरचा टप्पा नक्कीच त्यांनी स्वतःचं काहीतरी उद्योग उभा करण्याचा असेल. कारण प्रत्येक शाळेतली 60च्या बॅचमधली 20% लोक तरी तुम्हाला स्वयंरोजगाराकडे न्यायला लागतील, तरच सगळ्यांना 60 लोकांना तुम्ही नोकरी देऊ शकाल. जेव्हा 60 पैकी 20 लोक स्वयंरोजगाराकडे जातील, प्रत्येक माणूस 2पासून 20पर्यंत लोकांना नोकरी द्यायला लागेल, तेव्हा त्याची बॅच 100% ॲब्झॉर्ब होईल आणि तरच संपूर्ण भारताला रोजगार मिळू शकेल. आज काय होतं आहे? आज 50% नाशिकच्या पॉप्युलेशनला आपण उत्तम अशी नोकरी देऊ शकत नाही आहे. उत्तम अशी नोकरी का देऊ शकत नाही आहे? घरात काम करायला ज्या बायका येतात, धुणं भांडी आणखीन वेगळं, हे तीच कामं करताना वर्षानुवर्षे का दिसत आहेत? कारण त्यांना आपण वेगळ्या प्रकारची स्किल देत नाही आहेत. याच लोकांना उद्या आपण स्किल दिली तर ती आणखीन उत्तम काम करू शकतील. झोपडीत राहणं हा काही त्यांचा नैसर्गिक हक्क नाही आहे. लोकांनी दिलेलं धान्य घेणं हा काही त्यांचा नैसर्गिक हक्क नाही आहे. जे सबसिडाईज एज्युकेशनचा मी उल्लेख केला ते घेणं हा काही त्यांचा हे नाही आहे. उद्या जर त्यांचं उत्तम उत्पन्न झालं तर ते मुलांना उत्तम अशी शिक्षण देऊ शकतील, उत्तम असं आरोग्य देऊ शकतील, उत्तम असं घर घेऊ शकतील. याकरता कौशल्य विकासाचा आपण ध्यास घेतला पाहिजे. अण्णासाहेबांचा मी पुन्हा एकदा याच्याकरता उल्लेख करतो की आजपासून साधारणतः 60 वर्षापूर्वी 70 वर्षापूर्वी त्या लोकांनी जे प्रयोग केले त्याचमुळे ही मंत्रभूमी यंत्रभूमीत बदल झाला.
नाशिकची ओळख गेली 60-70 वर्षापूर्वी फक्त इथं मंत्रभूमी होती. आता काय झालं आहे नाशिकचं, फार मोठ्या प्रमाणावर इथं इंडस्ट्री आली. त्याचबरोबर संपूर्ण नाशिक जिल्ह्यात शेतीत अनेक प्रयोग व्हायला लागले. संपूर्ण भारतातल्या सगळ्यात जास्ती वायनरी इथं आल्या. संपूर्ण भारतातला सगळ्यात जास्ती कांदा नाशिकला तयार व्हायला लागला. संपूर्ण भारतातले सर्वोत्तम द्राक्ष नाशिकला तयार व्हायला लागली. संपूर्ण भारतातले सर्वोत्तम डाळिंब नाशिकला व्हायला लागली. संपूर्ण मुंबई, सुरत, अहमदाबाद आणि गल्फला इथून भाजीपाला जायला लागला. संपूर्ण भारतात इथल्या पोल्ट्री उद्योगातून अंडी आणि चिकन जायला लागलं. एवढं सगळ्याच्या सगळं बदल नाशिक जिल्ह्याने शिक्षणात, उद्योगधंद्यात वेगवेगळे प्रयोग जे केले, जगाच्या बरोबर राहून सातत्याने नवीन गोष्टी आत्मसात केल्या, त्यामुळे झालं आहे. आजच्या दिवशी आपण नवचेतनेचा ध्यास घेऊया, नवीन काहीतरी निर्माण करण्याचा ध्यास घेऊया. माझं जगणं हे लोकांना रोजगार देण्याकरता आहे असा आपण प्रत्येकाने ध्यास घेतला पाहिजे. त्याच्याकरता फार मोठं काही आवाढव्य काम करणं आवश्यक नाही आहे. आपण काहीतरी नवीन शिकायचं आहे, नवीन प्रयोग करायचा आहे, नवीन उद्योगधंदा उभा करायचा आहे आणि त्याच्यातून अधिक लोकांना रोजगार द्यायचा आहे. आपल्याला नोकरी करायची नाही आहे, आपल्याला नोकरी द्यायची आहे. हे प्रत्येकाने आजच्या दिवशी ठरवलं तरी आपली पुढील पिढी उत्तम आयुष्य जगू शकेल असा मला आशावाद आहे. वसंत व्याख्यानमालेच्या आयोजकांनी, बेनीसाहेबांनी आणि त्यांच्या टीमने मला इथं बोलवलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. तसंच अण्णासाहेबांच्या पावन स्मृतीला प्रणाम करतो. धन्यवाद. आपले आवडते साई लीला टीव्ही एक आध्यात्मिक सहवास हे एक फ्री चॅनल आहे. आपल्या येथे केबल टीव्हीवर जर साई लीला टीव्ही एक आध्यात्मिक सहवास हे चॅनल दिसत नसेल तर आजच आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करा. साई लीला एक आध्यात्मिक सहवास.